नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत. अजूनही काही मंडळी जॉईन होणं अपेक्षित आहे. मला वाटतं आपण आणखी एक 2-3 मिनिटाचा अवधी घेऊ आणि आजच्या या वेबिनारला सुरुवात करू. नमस्कार मंडळी. आजच्या या
उपक्रमादिवशी बऱ्यापैकी उपस्थिती झालेली आहे. मला वाटतं आपण आता वेबिनारला सुरू करायला हरकत नाही. अजूनही काही मंडळी जोडणे अपेक्षित आहे, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलंय. कदाचित प्रवासात असतील किंवा अजून कधी पोहोचले नसतील म्हणून जॉईन झाले नाही. आपण तोपर्यंत सुरुवात करू. नमस्कार. आमची संस्था रविकिरण जवळजवळ मागच्या 6 दशकांपेक्षा सामाजिक कार्य, कला, क्रीडा या क्षेत्रात कार्यरत आहे खरं तर. आणि ही संस्था आमची खरं तर कबड्डीसारख्या रांगड्या खेळाच्या साठी काही तरुण मंडळींनी स्थापन केली होती आणि मग कालांतराने त्यात बदल होत जाऊन नाटक हीच आपली पहिली आवड आहे किंवा प्रेम आहे असं जाणवू लागलं. आणि एक 80च्या दशकात एकांकिका स्पर्धांमध्ये रविकिरणचा फार मोठा दबदबा होता, ज्यामध्ये अ, गुंतलेले हितसंबंध, ढोल वाजतोय किंवा खुर्ची यांसारखी नाटकं खूप गाजली आणि ढोल वाजतोय ही एकांकिका ज्या स्पर्धांमध्ये सादर झाली, ज्या स्पर्धांमध्ये उतरली, त्या स्पर्धेत पहिल्या आणि दुसऱ्या या 2च क्रमांकावरती हक्क सांगितला गेला आणि त्या आता एकांकिकेला पारितोषिक मिळत गेलं. पुढे जाऊन कालांतराने बदलली नवीन पिढी जोडली गेली आणि नवीन पिढीच्या मदतीने नवीन काही उपक्रम आले, त्यांच्या संकल्पना जोडल्या गेल्या आणि त्याच्यासोबत एक पोलीस व्याख्यानमाला, राजकीय परिसंवाद किंवा नागरिकांच्या हक्कांबाबत जागरूकता असे वेगवेगळे उपक्रम आले. आणि जे पहिलं प्रेम आमचं नाटक होतं, तर त्याला जोडून आमची बालनाट्य स्पर्धा 1984 साली सुरू झाली. आज या स्पर्धेचं 37 वर्ष पूर्ण झाली आणि 38व्या वर्षी डिसेंबरमध्ये ही स्पर्धा होते. मुंबई तसेच उपनगर आणि पुणे, नाशिक इथून लांब-लांबून या स्पर्धेत शाळा सहभागी होतात. दरवर्षी ही स्पर्धा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात साजरा केली जाते आणि या स्पर्धेत साजरा होणाऱ्या या बालरंगभूमीच्या उपक्रमातनं बरीचशी मंडळी, बरेचसे बालकलाकार पुढे जाऊन त्यांनी आपलं पूर्ण करिअर या क्षेत्रात केलं. त्याच्यातलं सिद्धार्थ जाधव असेल किंवा अ, एक मुंगी म्हणून आमचं एक नाटक होतं. त्याच्यामध्ये विशाखा सुभेदार होत्या. अशी बरीचशी नावं आहेत, ज्यांनी आपलं करिअर बालनाट्यातनं सुरू केलं आणि या रविकिरणच्या बालनाट्य स्पर्धेच्या मांडवाखालून जाऊन त्यांनी या करिअर क्षेत्रात आपलं नाव कमावलं. पुढे जाऊन दरवर्षी आम्ही वार्षिक स्नेहसंमेलन साजरा करतो. तर त्या अंतर्गत बालनाट्य, बालगायन स्पर्धा होते, किल्ले बांधणी स्पर्धा होते आणि विभागातल्या मुलांसाठी कलागुणांना वाव देण्यासाठी बऱ्याचशा अशा शैक्षणिक स्पर्धा होतात, ज्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांना या स्पर्धेत सहभागी केलं जातं आणि बरेचसे वेगवेगळे विषय देखील दिले जातात. त्या विषयावर आपण नंतर नक्कीच बोलू. आणि हाच सगळा जो काही मंडळाचा प्रवास आहे, तर या प्रवासाला दाद देत महाराष्ट्र शासनाने म्हणा किंवा मुंबई मराठी साहित्य संग्रहालय म्हणा किंवा स्वामीराज प्रकाशन असेल आणि नुकताच झालेल्या 100व्या अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे मंडळाला बालनाट्य किंवा बालरंगभूमीची सेवा केल्याबद्दल सत्कार करण्यात आला होता. तर अशा या आमच्या संस्थेत वेगवेगळ्या स्तरावर कार्य करणाऱ्या आमच्या सहकार्यांमुळे, सभासदांमुळे आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात मंडळाने चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्याचाच परिपाठ म्हणून आता हा नवीन उपक्रम आमच्या नवीन मंडळींच्या डोक्यात आला, की आपल्याला भेडसावणारे जे प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नांवरती उत्तरं मिळवण्यासाठी आपण लोकांना एकत्र आणू शकतो का? किंवा त्या विषयातील तज्ञांना आणून आपण असं काही अ, विषय घेऊन समोर येऊ शकतो, की ज्यांनी घरबसल्या त्यांना त्यांची प्रश्नांची उत्तरं मिळतील किंवा काही कुचंबना मनात असतात, ते आपण सहजपणे बोलता येत नाही किंवा कुठे आपल्याला त्याचं उत्तर नक्की मिळेल याची माहिती नसते. तर म्हणून हा सगळा अट्टाहास आहे आणि ही शृंखला चालू होते. रविकिरण कट्टा. मंडळाचे चिटणीस विनीत देसाई आपल्याला याविषयी थोडंसं सांगतील. विनीत. नमस्कार. आवाज येतोय दादा? हां. आजचा विषय आहे संतुलित आहार आणि निरोगी जीवन. त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. अ, अ, ग्रेट ग्रीक फिजिशियन होते, वैद्य. त्यांचं एक कोट आहे, "लेट फूड बी थाय मेडिसिन आणि मेडिसिन बी थाय फूड."
हजारो वर्षापूर्वी हिपोक्रेटिस यांनी हा दिलेला संदेश आजही तितकाच लागू होतोय. याचा अर्थ असा आहे, की जर आपण दररोज योग्य, संतुलित आणि नैसर्गिक आहार घेतला, तर शरीरात अनेक आजार होण्याची वेळच येत नाही. आज आपण जसं फास्ट फूड, प्रोसेस पदार्थ, चुकीच्या खाण्याच्या सवयीकडे वळलो आहोत, तसतसे आपलं आरोग्य ढासळत चाललंय. म्हणूनच आहारात औषधांचा गुण असावा, हा विचार आजच्या या वेबिनारमध्ये आपल्याला अधिक स्पष्ट होणार आहे. मित्रांनो, आपल्या या सध्याच्या जीवनशैलीत ताणतणाव, झोपेचा अभाव, अनियमित जेवण आणि व्यायामाचा अभाव या गोष्टीमुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. पण योग्य आहार आणि छोट्या सवयीमध्ये बदल केल्यास आपण निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल करू शकतो. आजच्या या लाईव्ह वेबिनार आणि इंटरॅक्टिव्ह वेबिनारमध्ये आपल्या याच विषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार तज्ञ आणि पोषण तज्ञ मिस संजना साटम. ज्यांनी त्यांच्या अनुभवातून अनेक लोकांचं जीवन सुधारलंय आणि त्यांचं मार्गदर्शन सोपं, परिणामकारक आणि आपल्या रोजच्या आयुष्यात अंमलात आणता येणार आहे. विशेष म्हणजे हा वेबिनार लाईव्ह आहे, संवादात्मक आहे आणि पहिल्या अर्ध्या तास सत्रानंतर तुम्हाला थेट प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे. म्हणून कृपया तुमचे प्रश्न तयार ठेवा. एक महत्त्वाची गोष्ट, ह्या वेबिनारमध्ये जेव्हा तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असेल, तर कृपया हँड रेज करा किंवा मोरमध्ये जाऊन चॅट ऑप्शन असेल, तर त्यावेळी चॅट करू शकता. जर चॅटचं ऑप्शन अवेलेबल नसेल, तर तुम्ही रेज हँड करा. तर तुम्हाला अनम्यूट करून तुम्हाला प्रश्न विचारण्याची संधी मिळू शकते. तर आपण आता वेबिनार सुरू करूया. मी संजना साटम यांना विनंती करतो, की त्यांनी पुढील प्रेझेंटेशन करावं. संजना. नमस्कार सर्वांना. मी संजना साटम. मी क्लिनिकल डायटिशियन आहे. माझ्या गेल्या 3 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी थायरॉईड, डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्मोनल इश्यूज, गट इश्यूज आणि मानसिक आरोग्याचे विकार या सगळ्या विविध आरोग्य समस्यांसाठी योग्य आहार आणि जीवनशैलीद्वारे आरोग्य सुधारण्यासाठी मी माझ्या क्लायंट्सला मार्गदर्शन करते. आजच्या वेगवान जीवनशैलीत आरोग्य टिकून ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे अत्यावश्यक बनले आहे. चुकीच्या खाण्याच्या सवयी, व्यस्त दिनचर्या आणि अपूर्ण माहिती यामुळे अनेक लोकांना आरोग्य समस्या होतात. आज आपण संतुलित आहार म्हणजे नेमकं काय, शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वे कुठले आणि दैनंदिन आहारात समावेश करता येतील अशा टिप्स यावर चर्चा करणार आहोत. या वेबिनारद्वारे आपण आरोग्यदायी जीवनशैलीकडे एक पाऊल पुढे टाकू. तर चला चालू करूया आजचा हा वेबिनार. आता संतुलित आहार म्हणजे नेमकं काय, तर कार्ब्स, प्रोटीन, फॅट्स, विटामिन्स आणि मिनरल्स हे सगळे पोषक तत्व योग्य प्रपोर्शन मध्ये मिळणे. आणि नुसतं संतुलित नाही, सोबत पोर्शन कंट्रोल खूप महत्वाचं आहे. जसं ना आपण म्हणतो की अति प्रमाणात अमृत पण विष बनतं, तसं तुम्ही हेल्दी आहार जरी घेत असलात तरी जास्त प्रमाणात खाल्ल्याने वेट वाढू शकतं किंवा थकवा येऊ शकतो. आणि आयडियली आपण 80% पोट भरेपर्यंतच खावं, कारण त्यांनी पाचन व्यवस्थित होतं. असं तुडुंब पोट भरेपर्यंत खाल्ल्याने डायजेशनवर आणि मेटाबॉलिझमवर ताण येतो. आता 80-20 रूल. हा रूल हे म्हणतो की तुम्ही 80% वेळ न्यूट्रिशियस आहार घ्या आणि बाकी 20% तुमचे क्रेविंग्स, आवडीनिवडीप्रमाणे खाऊ शकता. आता हा रूल मोस्टली अप्लाय होतो हेल्दी लोकांसाठी. जर तुम्ही यंग एज पासूनच हा रूल फॉलो केला तर वयाच्या 80व्या वर्षी पण तुम्हाला स्ट्रिक्ट पथ्य की अजिबात मीठ नाही, तेल नाही, चव नसलेलं जेवण नाही खायला लागणार. बरेच लोक काय करतात, हेच खाण्याचं वय आहे म्हणून यंग एज मध्येच हवं तेवढं खाऊन घेतात आणि मग 40 नंतर हेल्थ प्रॉब्लेम सुरू झाल्यावर 50 पथ्याचे रूल्स येतात की दिवसात अर्धाच चमचा मीठ खाऊ शकता, की साखर पूर्णपणे बंद करा, की हीच भाजी वातूळ आहे किंवा हे नाही चालणार. सो ते नाही करता जर तुम्ही 80-20 रूल हा फॉलो केला की ह्यामुळे बाहेरचं खाताना पण तुम्हाला गिल्ट कमी होतो आणि तुमचं रुटीन पण सस्टेनेबल आणि लॉंग टर्म राहतो. आता सगळे इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, फेसबुकवर आहेत. रोज आपल्याला नवीन नवीन व्हिडिओज, टिप्स, सूचना मिळतात.
एक इन्फ्लुएन्सर सांगेल की ब्राऊन राईस चांगला आहे, दुसरा सांगेल रेड राईसनी डायबिटीज बरा होतो, अजून एक कोणी सांगेल की खडी साखरेने किडनी स्टोन बरा होतो. तर कुठल्या माहितीवर विश्वास ठेवायचा आणि काय ॲडवाईस फॉलो करायची याचा सगळ्यांना प्रश्न पडतो. कारण तुम्ही 10 हेल्थ इन्फ्लुएन्सरला फॉलो करत असाल तर 10च्या 10 तुम्हाला वेगळी वेगळी ॲडवाईस देतील. एकतर हे बरेचसे व्हिडिओज ज्याला इंग्लिशमध्ये क्लिक बेटी असं म्हणतात, म्हणजे तुमचं लक्ष खेचून घ्यायला असतात आणि खूप अनरिअलिस्टिक क्लेम्स असतात की 1 महिन्यात 10 किलो कमी करा किंवा 20 दिवसात डायबिटीस रिव्हर्स करा. त्या इन्फॉर्मेशनच्या मागे काही सायंटिफिक बॅकिंग किंवा रिसर्च नसतं आणि बहुतेक वेळा ती माहिती देणारी व्यक्ती सुद्धा त्या फील्डमध्ये क्वालिफाईड नसते. सो असेच आपण काही इंटरनेटने निर्माण केलेले मिथ्स बघूया. सर्वात पहिले मिथ म्हणजे सगळे फॅट्स वाईट असतात. आता 10 ते 15 वर्षापूर्वी जवळपास लो फॅटचा फॅड खूप ट्रेंडिंग होता. ब्रँड्स त्यांच्या प्रोडक्ट्सवर लो फॅटचं मोठं लेबल लावतात. ग्राहकाला असं मिसगाईड करायला की त्यांचे प्रोडक्ट्स हेल्दी आहेत. पण काही फॅट्स बॉडीसाठी इम्पॉर्टंट असतात. तुमचं ब्रेन 70% फॅटने बनलेलं आहे. सगळ्या मेजर हॉर्मोनसाठी फॅट पण द बेस फॅट असतं. सो गुड क्वालिटी फॅट जसे तूप, नट्स, अक्रोड आणि नट्स लाईक अक्रोड, बदाम, पिस्ता, काजू आणि बिया म्हणजे अळशी, हलीम, सब्जा आणि सनफ्लावर सीड्स, पंपकिन सीड्स हे सगळे डाएटमध्ये घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरा गैरसमज म्हणजे गूळ साखरेपेक्षा चांगला आहे. आजकाल आपण बघतो की गुळाची चहा खूप फेमस आहे. लोक ती हेल्दी ऑल्टरनेटिव्ह सारखं पितात. जरी गूळ थोडासा कमी प्रोसेस्ड असतो साखरेपेक्षा, तरी दोघांमध्ये शुगर कॉन्टेंट सेम आहे. दोघेही तेवढेच ब्लड शुगर स्पाइक करतात. दोन्ही शुगरचेच रूप आहेत. सो उलट गूळ हेल्दी असल्याच्या गैरसमजाने तुम्ही अजून एकच्या ऐवजी 2 कप चहा पियाल. सो दोन्हीही लिमिट करणं इम्पॉर्टंट आहे. तिसरा गैरसमज म्हणजे ग्लुटेन पूर्णतः अवॉइड करायला हवा की नाही. सो ग्लुटेन म्हणजे गव्हातलं एक अंश असतं जे जास्त प्रमाणात घेतल्याने इंटेस्टाईनमध्ये छिद्र पडतात आणि मग गट रिलेटेड इश्यूज निर्माण होतात. सो असा क्वेश्चन असतो की आम्ही चपाती भाजीवर वाढलो तर आता काय प्रॉब्लेम आहे हे खायला. तर 50 ते 60 वर्ष आधी 4 चपात्यांमध्ये जेवढं ग्लुटन असायचं तेवढं तुम्हाला आज एकाच चपातीमध्ये मिळतं. कारण जेनेटिकली मॉडिफाय केलेले ग्रेन्समध्ये ग्लुटनचं प्रमाण जास्त असतं. पण त्याचा अर्थ हे नाही की 100% ग्लुटन डाएटमधनं काढलं पाहिजे. कारण कुठलाही फूड ग्रुप तुम्ही पूर्णतः काढला आपल्या डाएटमधनं तर बॉडीची त्या फूड टुवर्ड्सची पाचन शक्ती कमी होते. कारण बॉडी आपली सतत एक फीडबॅक मेकॅनिझम सारखं आपलं जे आपण खातो त्याला पचवायला स्पेसिफिक एन्झाईम्स तयार करत असते. पण आठवड्यातून 2दा नॉर्मल चपाती आणि बाकीचे दिवस दुसरे धान्य जसे ज्वारी, नाचणी, राजगिरा भात किंवा वरीचा भात असे घेऊ शकतात. पूर्णपणे अवॉइड करायची नाही गरज आहे. चौथा मिथ म्हणजे ऑर्गॅनिक फूड म्हणजे ऑटोमॅटिकली हेल्दी होतं. आता ऑर्गॅनिक म्हणजे ते खाणं कुठल्याही हानिकारक पेस्टिसाइड शिवाय उगवलं आहे. आणि जर तुम्ही ऑर्गॅनिक फळं, भाज्या, धान्य खात असाल तर ते डेफिनेटली उपयोगी आहे तुमच्या हेल्थसाठी. पण फक्त ऑर्गॅनिकचा टॅग असल्याने ती गोष्ट हेल्दी नाही होत. अनेक ब्रँड्स त्यांच्या पॅकेज किंवा प्रोसेस फूड जसे नूडल्स, बिस्किट वर ऑर्गॅनिकचा थप्पा लावून विकतात आणि कन्झ्युमर्स पण त्याचे इन्ग्रेडियंट्स न वाचता ते हेल्दी समजून घेतात. पण ऑर्गॅनिक मैदा पण मिळतो, ऑर्गॅनिक तंबाखू पण मिळतं आणि ऑर्गॅनिक विस्की पण मिळते. पण त्याचा अर्थ इनडिरेक्टली त्या गोष्टी हेल्दी नाही होत. सो आता आपण बघूया तुमची आयडियल थाळी कशी दिसली पाहिजे. सो तुमच्या थाळीमध्ये अर्धा भाग भाज्यांचा असला पाहिजे. मग ते तुम्ही कुठल्याही फॉर्ममध्ये खा. सूप, भाजी, सॅलड, चटणी काहीही घेऊ शकतात. आणि एक पाव भागमध्ये तुमचे सगळे धान्याचे पदार्थ येतील. जसे भाकरी, भात, चपाती, आंबोळी किंवा डोसा. आणि बाकीचा उरलेला पावभाग प्रोटीन असला पाहिजे. म्हणजे डाळ, कडधान्य, अंडी, चिकन, फिश, पनीर, टोफू यातले तुम्ही कुठलेही चूज करू शकतात. आणि ॲडिशन म्हणून साईडला 1 चमचा तूप आणि 1 वाटी दही. त्यांनी तुमचे हेल्दी फॅट्स आणि प्रोबायोटिक्स म्हणजे गुणकारी जंतू त्याच्यासाठी हेल्प होईल. आणि हे थाळी कॉम्बिनेशन तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला प्रत्येक मीलमध्ये राईट बॅलन्समध्ये फायबर, प्रोटीन, गुड फॅट आणि कॉम्प्लेक्स कार्ब्स मिळतात. आता स्ट्रेसला आपण सायलेंट किलर का म्हणतो ते बघूया. सध्याच्या जीवनात स्ट्रेस इज लाईक अ पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. पण क्रॉनिक स्ट्रेसमुळे डायजेशन, हॉर्मोन्स, अब्झॉर्प्शन सगळ्यावर इफेक्ट होतो. कॉर्टिसॉल वाढल्याने क्रेविंग्स वाढतात, ओव्हर इटिंग होतं आणि फॅट स्टोरेज वाढतं. तुमची डाईट आणि लाईफस्टाईल कितीही परफेक्ट असेल तरी त्याच्या काही एवढा उपयोग होत नाही जर तुम्ही
स्ट्रेस तुमचं मॅनेज करत नसाल. तुम्ही बऱ्याच वेळेला न्यूज किंवा वर बघता की एकदम सक्सेसफुल डिसिप्लिन्ड हेल्दी सीईओज 40 मध्ये त्यांना हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येतात. ऑल्दो त्यांची लाईफस्टाईल खूप हेल्दी असते, पण स्ट्रेस मॅनेज न करता आल्यामुळे त्यांची बॉडीवर खूप लोड येतो. स्ट्रेस कमी करायचे काही सिम्पल टेक्निक्स तुम्ही यूज करू शकतात, लाईक मेडिटेशन, डीप ब्रीदिंग, वॉकिंग, जर्नलिंग, योगा. हे सगळे तुम्हाला स्ट्रेस मॅनेज करायला हेल्प करतात. ओके, आता जर तुम्ही आजचा वेबिनार नंतर उद्यापासून हेल्दी लाईफस्टाईल स्टार्ट करायचं ठरवलं, तर कुठून स्टार्ट केलं पाहिजे यासाठी आपण काही टिप्स बघूया. सगळ्यात पहिले तर दिवसात फक्त 3 ते 4 व्यवस्थित आणि फिलिंग बॅलन्स्ड मील घेतले पाहिजे. 2-2 तासांनी खाणं अवॉइड केलं पाहिजे, कारण डायजेशन मध्ये बॉडीची खूप एनर्जी जाते आणि खूप वेळ लागतो बॉडीला. आणि जर तुम्ही सारखं खात राहिलात तर पूर्ण दिवस तुमची बॉडी डायजेशन मध्येच लागून राहते आणि बाकीचे महत्वाचे काम जसे गट हील करणे असो किंवा जुने डॅमेज सेल्स आणि टिश्यूज क्लीन आउट करणे, इंजरी और डॅमेज हील करायला बॉडीला टाइम नाही मिळत. सो तो टाइम बॉडीला मिळायला इम्पॉर्टंट आहे, कारण त्यांनीच जे आजार असतात ते प्रिव्हेंट होतात किंवा हील व्हायला मदत होते. दुसरं म्हणजे आता झोमॅटो, स्विगी मधनं ऑर्डर करणं खूप नॉर्मल आणि काही लोकांसाठी एव्हरीडे हॅबिट झाली आहे. पण ते जेवण मोस्टली एकदम गरम ते लोक सिंगल यूज प्लास्टिक कंटेनर्स मध्ये पॅक करतात. ते गरम खाणं जेव्हा प्लास्टिक मध्ये पॅक होतं, त्या प्लास्टिक मधले काही केमिकल्स जसे बीपीए, थॅलेट्स आणि मायक्रोप्लास्टिक्स त्या खाण्यामध्ये उतरतात. आणि हे रिसर्च फॅक्ट आहे की हे सगळे केमिकल्स तुमची कॅन्सरची रिस्क वाढवतात. ऑल्सो तुमचे हॉर्मोन्स डिस्टर्ब करतात. घरी पण काही लोक मेलमाइनचे प्लास्टिकचे प्लेट्स वापरतात, ते मायक्रोवेव्ह मध्ये ओव्हन मध्ये गरम करायला यूज करतात. तर ते न वापरता जेवायला सिम्पल स्टीलचे प्लेट्स आणि गरम करायला वगैरे काचेचे बाउल्स किंवा प्लेट्स यूज करणं इज मोर इम्पॉर्टंट, कारण त्याच्यामध्ये पण प्लास्टिक लिकिंगचा चान्स असतो. नेक्स्ट म्हणजे ताजं जास्त वेळ बाहेर न ठेवलेलं जेवण खावे, कारण का रूम टेम्परेचरवर जास्त वेळ जर तुम्ही जेवण ठेवलं तर बॅक्टेरियल ग्रोथ वाढते आणि मग त्यामुळे पण आजारपण वाढतात. काही लोक जेवणासोबत पाणी घेऊन बसायची सवय असते, पण आयडियली जेवणापूर्वी 30 मिनिटं आणि जेवणानंतर 1 तासानंतर जास्त पाणी पिणं अवॉइड केलं पाहिजे, कारण पाणी आपली जी बॉडीमध्ये ऍसिडिक डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात ते डायल्यूट करतं आणि मग तुमचं डायजेशन बिघडतं आणि ऍसिडिटी, ब्लोटिंग सारखे इश्यूज येतात. आणि पाणी किती पियावं दिवसात, तर 30 ml पर kg बॉडी वेट नुसार तुम्ही पाणी घेऊ शकतात. म्हणजे जर तुमचं वजन 70 किलो असेल तर मिनिमम तुम्हाला 2 लिटर पाणी प्यायचंच आहे दिवसात. त्या व्यतिरिक्त जर तुमची एक्सरसाइज थ्रू एक्झॉशन असेल किंवा उन्हाळा असेल किंवा चहा कॉफीचा इंटेक जास्त असेल तर 2 लिटरवर अजून तुम्हाला अर्धा किंवा 1 लिटर पाणी अजून प्यावं लागेल, कारण चहा, कॉफी आणि ह्या सगळ्या गोष्टींनी तुमची बॉडी डिहायड्रेट होते. सो ते बॅलन्स करायला तुम्हाला त्याचा इंटेक वाढवायला लागतो. आणि लास्ट म्हणजे टीव्हीच्या समोर किंवा फोन बघताना खाणं एकदम हानिकारक आहे, कारण ह्यामुळे आपल्याला खाण्याकडे लक्ष नसल्याने ओव्हर इटिंग होतं आणि टीव्ही बघताना आपण घाईघाईत खातो तर तो घास पण व्यवस्थित नाही चावत. सो डायजेशन पण पुढे वीक होतं. आता आपण काही लोकल सुपर फूड्स बघूया जे रेडीली तुमच्या किचन्स मध्ये अवेलेबल असतात. पहिलं म्हणजे आवळा. आवळामध्ये भरपूर प्रमाणात व्हायटमिन सी असतं. 1 आवळ्यामध्ये 20 संत्र्यां एवढं व्हायटमिन सी असतं. त्यामुळे तुमची इम्युनिटी सुधारते, स्किन हेल्थ चांगली होते. पण आवळा कॅन्डी किंवा पॅकेज आवळा ज्यूस घेण्यापेक्षा आवळा सीझन मध्ये असताना त्याचा फ्रेश ज्यूस घेणं इज बेटर, कारण का व्हिटॅमिन सी खूप हीट सेन्सिटिव्ह असतं. तुम्ही त्याचा ज्यूस करून 15-20 मिनिटात प्याला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल, नाहीतर पॅकेज ज्यूस आणि कॅन्डी किंवा आवळा सुपारीमध्ये त्याचं व्हिटॅमिन सीचं अंशच राहत नाही. सो बेटर की तुम्ही ज्यूस करून तो 15-20 मिनिटात संपून टाका. दुसरा आहे मोरिंगा, म्हणजे शेवग्याचा पाला किंवा पानं. हा पाला मेटाबॉलिझम बूस्ट करतं, ज्यामुळे फॅट बर्निंग, वेट लॉस मध्ये हेल्प होते आणि खूप हाय फायबर ही आहे, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतो. आणि त्यामध्ये एक स्पेशल कंपाऊंड असतं बीटा सीटास्टेरॉल नावाचं, ज्यामुळे तुमच्या आर्टरीज मध्ये प्लाक बिल्डअप कमी होतो. आता हा पाला तुम्ही भाजीमध्ये, थालीपीठमध्ये, चटणीमध्ये कशाही फॉर्म मध्ये घेऊ शकता. नेक्स्ट आहे हळद, जी वेस्टर्न वर्ल्ड मध्ये खूप फेमस झाली आहे ॲज अ सुपर फूड. इन्फ्लमेशन, त्याने इम्युनिटी चांगली होते आणि इन्फ्लमेशन कमी करायला हेल्प करतं, ज्यामुळे तुमची सांधेदुखी पण कमी होते. नेक्स्ट आहे आलं, लसूण. आता आलं तुमच्या बॉडीमध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम्स प्रोड्यूस करायला मदत करतं, ज्याच्यामुळे डायजेशन, गॅस, ऍसिडिटी हे सगळे इश्यूज कमी होतात.
लसूणमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल प्रॉपर्टीज असतात, ज्यामुळे तुमचे इन्फेक्शनचे चान्सेस पण कमी होतात आणि कोल्ड कॉफ असताना पण ते लवकर रिकवर करायला हेल्प करतं. कढीपत्ता आणि तुळस ह्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, ते बेसिकली तुमच्या बॉडीला टॉक्सिन्स पासून डिटॉक्स करायला हेल्प करतात. लास्ट आहे दालचिनी. दालचिनी तुमच्या सेल्सला इन्सुलिन अधिक प्रभावीपणे वापरायला मदत करते, म्हणून डायबिटीज आणि ब्लड शुगर लेवल्स कमी होते. ओके. आता अॅन्युअल ब्लड टेस्ट किती लोक करत असतील इथे माहित नाही मला, पण इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, स्पेशली 40 नंतर. तर आपण बघूया तिचे बेनिफिट्स काय. जर तुम्ही अॅन्युअल ब्लड टेस्ट करून काही अर्ली पकडलं त्याचे काय बेनिफिट्स असतात. सो रेग्युलर ब्लड टेस्टने विटॅमिन डी, B12, आयर्न, थायरॉइड लेवल्स, शुगर लेवल्स या सगळ्या गोष्टी येण्यापूर्वीच किंवा एकदम सिरियस होण्याआधी समजून येतात. आणि एकदा तुम्हाला कळलं की काय रॉंग आहे ब्लड टेस्टमध्ये किंवा कसली डेफिशियन्सी आहे तुमच्या बॉडीमध्ये, तर आधारभूत चेंजेस जसं आहार, सप्लिमेंट्स हे अर्ली स्टेजमध्ये केले की त्या आजारासाठी गोळ्या चालू करणं अवॉइड करता येऊ शकतं. ऑल्सो ब्लड टेस्ट तुमचा प्रोग्रेस दाखवतं. जसं तुम्ही आज ब्लड टेस्ट केलं आणि उद्या डाएट आणि एक्सरसाइज चालू केली, सो तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही जे फॉलो करताय ते कितपत तुमच्या बॉडीला मदत करताय. सो ब्लड टेस्ट तुमचं प्रोग्रेस ट्रॅक करायला हेल्प करतो. सो आणि ब्लड टेस्टने तुम्हाला तुमचे डाएट आणि लाईफस्टाईल चेंजेस कस्टमाइज करता येतात, कारण सगळ्यांचंच बॉडीची गरज आणि टॉलरन्स वेगळी असते. सो तुमच्या लाईफस्टाईल आणि बॉडीसाठी टेलर मेड होऊ शकतं. ओके. आता सप्लिमेंट्स ऐकल्यावर सगळ्यांचे प्रश्न युजली सुरू होतात की सेफ आहे का, किंवा लोकांना ते नॉर्मल आजारपणातल्या गोळ्यांसारखे वाटतात. किंवा असे पण प्रश्न येतात की आमच्या आजी आजोबांनी कधी सप्लिमेंट्स नाही घेतले पण ते एकदम हेल्दी होते, किंवा 90-100 वर्षांपर्यंत एकदम व्यवस्थित जगत होते. पण आजकालच्या जीवनात सप्लिमेंट्सची गरज का भासते ह्याची अनेक कारणं आहेत. सर्वात प्रथम कारण की अगोदरची माती खूप उपजाऊ होती आणि त्यातून आपण न्यूट्रिएंट रिच फूड मिळवायचो. आता मॉडर्न फार्मिंग, पेस्टिसाइड यूज आणि सॉइल मधूनच न्यूट्रिएंट डिप्लीट झाल्यामुळे आपल्या जेवणातले न्यूट्रिएंट्स कमी झाले आहेत. जरी तुमचा आहार एकदम परफेक्ट आणि चांगला असला तरी पण अधिकांश लोकांना विटॅमिन डी, B12, मॅग्नेशियम, आयर्न ह्याची कमी असते, कारण का आपल्या मातीतलीच पोषक तत्व मुळात कमी आहेत. तर त्यामुळे धान्य, फळभाज्या यामधली ही तत्व कमी होतात. आजकाल मोस्टली सगळ्यांची लाईफ खूप स्ट्रेसफुल आणि फास्ट पेस्ड आहे, ज्यामुळे मॅग्नेशियम, बी व्हिटॅमिन, झिंक यांची कमी होते. बऱ्याच लोकांना पोटाचे आजार, ब्लोटिंग, ऍसिडिटी असे सगळे आजारांमुळे न्यूट्रिएंटचं अब्झॉर्प्शन गटमध्ये कमी होतं. एका वयानंतर B12 आणि कॅल्शियम सारखे न्यूट्रिएंट्स अब्झॉर्ब नाही होत बॉडीमध्ये. आणि वरून तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर B12, आयर्न, झिंक, ओमेगा हे सगळे खूप कमी प्रमाणात मिळतात व्हेजिटेरियन डाएट मधून. आणि सप्लिमेंट म्हणजे असं नाही की तुम्ही ते घेतलं तर तुम्ही डाएट अवॉइड करू शकता. सप्लिमेंट फक्त सहाय्यक असतात, डाएटला रिप्लेसमेंट नाही. असं नाही की रोज बाहेरचं काही खाल्लं आणि काही पियालं आणि त्याला बँडेड म्हणून तुम्ही सप्लिमेंट्स घेतले तर सगळं बरं होतं. त्याच्या नावासारखंच ते आहे की सप्लिमेंटचं गुड डाएट. चांगल्या आहाराला काहीच रिप्लेसमेंट नाही आहे. पण सप्लिमेंट्सचे काही फायदे आणि तोटे पण आहेत, ते आपण बघूया. तर सप्लिमेंटचा सर्वात मोठा फायदा ते न्यूट्रिएंट्स गॅप भरून काढतात. म्हणजे आता रोज आपल्याला सगळ्याच प्रकारचे धान्य, भाज्या, फळं, अंडी, मासे खायला प्रॅक्टिकल नसतं. तेव्हा सप्लिमेंट्स ज्या गरजा तुमच्या खाण्याने पूर्ण नाही होत त्या गरजा पूर्ण करायला मदत करतं. पण असं नाही की सगळेच सप्लिमेंट एकसारखे बनलेले असतात. काही सप्लिमेंट्स लो क्वालिटी किंवा काही ब्रँड्स त्यामध्ये फिलर्स वगैरे टाकतात आणि ज्यामुळे शरीराला नुकसान होऊ शकतं. आणि स्वतःच्या मनाने पण काही लोक रँडम सप्लिमेंट्स घेतात, ज्यामुळे बॉडीमध्ये त्या विटॅमिन किंवा मिनरलची टॉक्सिसिटी होऊ शकते. आणि भरपूर औषधांबरोबर काही सप्लिमेंट्स नेगेटिव्हली इंटरॅक्ट करतात. जसे विटॅमिन ई आणि फिश ऑइल भरपूर लोक स्पेशली बायका घेतात की केस आणि स्किन चांगली व्हायला पाहिजे. पण बऱ्याच लोकांना माहित नसतं की कोलेस्ट्रॉलच्या गोळ्यांबरोबर विटॅमिन ई घेतल्याने खूप वाईट परिणाम होऊ शकतो. आणि आजकाल 40च्या वरती 50% अधिक लोकांना कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या चालू असतात. सो विटॅमिन ई त्याबरोबर घेतल्याने अजून साईड इफेक्ट्स होऊ शकतात. सो व्यवस्थित ऍडवाइस घेऊनच सप्लिमेंट घेणे महत्वाचे आहे. बरेच लोक आयुर्वेदिक हर्बलच्या नावाखाली रँडम पावडर्स किंवा गोळ्या घेतात, ज्यांना काही लेबल्स नसतं किंवा सर्टिफिकेट नसतं, किंवा फक्त आयुर्वेदिक आहे म्हणून ते ऑटोमॅटिकली सेफ आहे असा त्यांचा समज असतो. पण फक्त पावडर नॅचरल आहे म्हणून घेऊ नये, तर त्यात अडल्ट्रेशन असू शकतं. हेवी मेटल्स जसं लेड आणि मॉर्क्युरी असू शकतात, ज्यामुळे लिव्हर, किडनी डॅमेज होऊ शकते. काय घ्यायचं, किती वेळ घ्यायचं हे समजून घेणे आणि एका रिलायबल प्रॅक्टिशनरला ट्रस्ट करणे इम्पॉर्टंट आहे.
सो आपण काही कॉमन फूड आयटम्स जे आपल्याला दुकानात सहज मिळतात, ज्यावर हेल्दीचा लेबल असतो, पण ते किती हेल्दी आहेत ते आपण बघूया. सगळ्यात पहिली म्हणजे ही एक खूप कॉमन चॉकलेट हेल्थ ड्रिंक पावडर आहे, जी आपण सगळ्यांनीच आय एम शुअर लहानपणी दुधात मिक्स करून प्यायला आहोत. तर तुम्ही बघू शकता त्याच्या लेबल वर की 100 ग्रॅम पावडरमध्ये फक्त 100 ग्रॅम पावडरमध्ये 46 ग्रॅम साखर आहे. म्हणजे जवळपास 50% साखरेचं बनलेलं आहे. आणि अशा चॉकलेट पावडर्स पालक हेल्दी म्हणून दूध खायला द्यायला पाहिजे म्हणून त्यांच्या मुलांना दुधात मिक्स करून रोज देतात. दुसरं आहे फ्रूट ज्यूस. हा एक खूप कॉमन फ्रूट ज्यूस ब्रँड आहे. त्यातही तुम्ही बघू शकता की 100 ml ज्यूसमध्ये 12 ग्रॅम शुगर आहे आणि फक्त 100 ml ज्यूस पिऊन कोणी शांत नाही बसत. आरामात 250-300 लिटरचा नॉर्मल ग्लास भरूनच ज्यूस पितात. सो एका ग्लासमध्ये 35 ग्रॅम म्हणजे 7 चमचे साखर आहे फक्त एका मीडियम ग्लासमध्ये. नेक्स्ट आहे खूप फेमस फ्रूट योगर्ट ब्रँड. ह्यामध्ये फक्त 75 ग्रॅम दही म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा पण कमी दहीच्या क्वांटिटीमध्ये 2 चमचे साखर आहे. त्या व्यतिरिक्त आर्टिफिशियल फ्लेवरिंग सबस्टन्सेस, आर्टिफिशियल स्वीटनर्स हे पण ॲडेड आहेत. पुढचं आहे एक नाचणी आणि जवार कुकीजचा ब्रँड. तुम्ही त्याचं लेबल बघू शकता की हेल्दीच्या नावाखाली फक्त जवळपास 30% ज्वारी आणि नाचणी आहे. बाकी त्यात पाम ऑइल, डालडा, आर्टिफिशियल फ्लेवर्स, साखर हे सगळं भरपूर प्रमाणात आहे. यावरून आपल्याला काय कळतं की कुठल्याही प्रकारचे प्रोडक्ट बाजारातून विकत घेऊन आणताना नुसता त्याच्या फ्रंट लेबलवर किती मोठे क्लेम्स आहेत, किती मोठा ब्रँड आहे आणि लेबल्सवर किती सर्टिफिकेशन आहेत ते न बघता त्यांचे ऍक्च्युअल इन्ग्रेडियंट्स आणि न्यूट्रिशन कॉम्पोजिशन बघणं महत्वाचे आहे. सो आजचा आपला मी प्रेझेंटेशन इथेच संपवते. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. हो, थँक्यू संजना. खूपच कमी वेळेत तू चांगली माहिती दिलीस खरं तर. त्यातला मिथ जो पार्ट होता तो मला खरंच खूप आवडला, कारण बऱ्याचशा गोष्टींविषयी आता तू जसं म्हणाली की क्लिक व्हिडिओ म्हणालीस ना, की बरेचसे व्हिडिओज असे अवेलेबल असतात ज्याच्यात चांगलं काय वाईट काय असं सांगत असतात, पण त्याचं ऑथेंटिकेशन असं काही नसतं. तर आम्ही आतापर्यंत जी माहिती आम्हाला होती किंवा ऐकत आलो त्याप्रमाणे गूळ चांगला असतो साखरेपेक्षा किंवा दही चांगलं असतं बाजारात मिळणारं. तर या गोष्टी सगळ्या आतापर्यंत वेगळ्या दृष्टीने आम्ही याच्याकडे बघत होतो. खूप चांगली माहिती. किंवा पाणी पिण्याचा जो तू मगाशी म्हणालीस की आपल्या वजनाप्रमाणे त्याचं प्रमाण ठरलंय, पण तसं कोणीच सांगितलं नव्हतं आतापर्यंत. लोकांचं म्हणणं होतं की कमीत कमी 5 लिटर पिलं पाहिजे, 7 लिटर प्यायलं पाहिजे, असं बरंचसं काही काही लोक म्हणजे व्हिडिओज मध्ये आतापर्यंत सोशल मीडियावर ते ऐकलं होतं. तर खरं खूप धन्यवाद. खूप चांगल्या विषयावर तू माहिती दिलीस. मला वाटतं बरेचसे हँड रेज झालेले आहेत. आपण एक एक सुरू करू. विनीत, एकेकांना आपण अनम्यूट करून आपण प्रश्न विचारून घेऊ. सोहम पवार, तुम्ही विचारणार आहे का? हॅलो. हा, हा, बोला सोहम. तर माझा एक प्रश्न आहे. सध्या एक नवीन कॉन्सेप्ट चालू आहे, व्हीगन आहार. तर व्हीगन आहार योग्य की अयोग्य, त्याबद्दल मला माहिती हवी होती. ओके, सो सगळे जसे डाएट्सचे फायदे व तोटे असतात तसे व्हीगन डाएट्सचेही काही फायदे व तोटे आहेत. सो व्हीगन डाएट म्हणजे प्राण्यांपासून येणाऱ्या कुठल्याही वस्तू नाही खात, म्हणजे डेअरी प्रोडक्ट्स असू दे, दूध, दही, मध, काही. सो व्हेजिटेरियन आणि व्हीगनमध्ये हाच मेजर फरक आहे की व्हीगनमध्ये दूध, दही किंवा दुधाचे पदार्थ आणि मध पण नाही घेत. पण व्हीगन डाएट्समुळे भाज्या आणि डाळ आणि कडधान्याचा इंटेक वाढल्यामुळे फायबर इंटेक वाढतो. सो त्यामुळे वेट लॉस, कोलेस्ट्रॉल, डायबिटीजमध्ये हेल्प होतं. पण तसंच व्हीगन डाएटने भरपूर डेफिशियन्सी येण्याचे चान्सेस पण असतात, जसं आयर्न, B12, झिंक, कॅल्शियम.
आणि कारण व्हेज खाण्यातून आपण हे मिनरल्स एवढं प्रमाणात नाही मिळत, तर B12 आणि B12 पण मग प्राण्यांच्याच पदार्थांमधून मिळतं. सो हे सगळे डेफिशियन्सीज पण येऊ शकतात. आणि नॉर्मली लोक कुठल्याही सेलिब्रिटी किंवा स्पोर्ट्स स्टार्सचं ब्लाइंडली ऐकून की ते व्हीगन डाएट करतात म्हणून आपण पण करूया, हे नॉर्मली त्यांचं असतं एस्टिमेट. पण ह्या सेलिब्रिटीजकडे एक अख्खी टीम असते डायटिशियनची, त्यांच्यासाठी एकदम इलॅबोरेट टीम मील प्लॅनिंग करतात, इलॅबोरेट सप्लिमेंट स्ट्रॅटेजी करतात, ज्याच्यामुळे त्यांना डेफिशियन्सीज नाही होणार. सो जर तुम्ही करणार पण आहात व्हीगन डाएट एज अ ट्रायल, मेक शुअर की तुम्ही हे सगळं अकाउंटमध्ये घेतात की व्यवस्थित डेफिशियन्सी वगैरे नाही होत तुम्हाला. ओके ओके, थँक्यू. Okay. अस्मिता, आय थिंक तुम्हाला काही क्वेश्चन आहे? हाय संजना. Hi. मी आता तू सांगितलंस की आपल्याला संतुलित आहार, न्यूट्रिशियस आहाराची गरज आहे, पण त्याचबरोबर तो आहार कधी घ्यायचा, म्हणजे तो कोणत्या, त्याच्या आहाराच्या वेळाही तितक्याच गरजेच्या आहेत. सध्याच्या काळात इंटरमिडिएट डाएट हा खूप एक फॅड आलेला आहे, किंवा एक वेट लॉसचा तो एक प्रकार, म्हणजे त्याद्वारे वेट लॉस खूप करतात लोक. तर तू याबद्दल काही सांगू शकशील, जे कारण की आपली लाईफस्टाईल अशी झालेली आहे की ऑफिसमधून लेट येतो त्यामुळे लेट खाणं होतं, किंवा त्या प्रॉपरली जेवणाच्या वेळा पाळल्या जात नाही. तर त्या जेवणाच्या वेळा काही असाव्यात ज्या आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत, त्याबद्दल काही मार्गदर्शन? ओके. सो जसं ना आपण म्हणतो सन इज युअर बेस्ट टीचर. तो सूर्यास्ताला खाणं युअर बेसिकली ब्रेकिंग युअर फास्ट ब्रेकफास्ट, आणि सूर्यास्ताच्या आधी किंवा सूर्यास्ताच्या इमिडिएटली नंतर तुम्ही तुमचा लास्ट मील घेऊ शकतात. दॅट वुड बी द बेस्ट तुमचं बॉडीचं रिदम रेग्युलेट करायला. त्याच्या व्यतिरिक्त जसं मी म्हणाला, सारखं 2-2 तासांनी काही खाणं किंवा तोंडात टाकणं तुमच्या बॉडीला रेस्टच नाही मिळत. सो 3-4 असे कन्फर्म मील्स, लाईक असे सेट मील्स, लाईक सेम टायमाला ब्रेकफास्ट, 8 वाजता ब्रेकफास्ट, 12 वाजता जेवण, 4 वाजता सपोज स्नॅक, आणि मग 8 वाजता तुमचं डिनर, असं तुम्ही सेट ठेवलं तर बॉडीला पण सवय होते आणि मग ते मेटाबॉलाइज बेटर होतं. आणि इंटरमिटंट फास्टिंग हे तुम्ही 12 किंवा 14 वाजता केलं तर इट्स बेनिफिशियल. फॉर मेन 16 आवर्स पण करू शकतात, बट फॉर विमेन्स बॉडी जास्त सेन्सिटिव्ह, हॉर्मोनली सेन्सिटिव्ह असतात. सो त्यांनी खूप एक्स्ट्रीम फास्टिंग केलं, त्यांचे हॉर्मोन्स पण टँक होतात. सो त्याच्यासाठी विमेन्ससाठी स्पेसिफिकली दे नीड गायडन्स जर ते इंटरमिटंट फास्टिंग करत असतील तर. थँक्यू. ओके, रोशन, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे? हो. हॅलो, हॅलो. संजय का? हॅलो, हॅलो. अच्छा, कोण? अजय बोलतोय का? अजय? हा अजय बोलतो. हा माझा एक प्रश्न आहे. हा, हाय संजना, दिस इज Hi. अजय फ्रॉम साफल्या. हाय. किती दिवसाला जेवतो, म्हणजे मला असं मेजर करता येणार नाही किती ग्रॅम मी आहार घेतो. मला फक्त तेवढं करायचं होतं की रेशो किती असावा, म्हणजे आठवड्यातल्या 7 दिवसांमध्ये अंदाजे. आणि नॉनव्हेज मध्ये प्रिफरेबल काय, अंडी, फिश का चिकन, मटन? ओके, मी तुझा फर्स्ट क्वेश्चन नाही ऐकला, मी सेकंड क्वेश्चन आन्सर करतो. सो नॉनव्हेज मध्ये तुम्ही चिकन घेऊ शकतात, अंडी पण होल आहे. सो सगळ्यांना वाटतं एग योक म्हणजे तो फॅट आहे, तर पूर्ण अवॉइड केलं पाहिजे. पण एग योकनी तुमचं गुड कोलेस्ट्रॉल वाढतं. सो भरपूर लोक कोलेस्ट्रॉलच्या नावाखाली एग योक काढून टाकतात आणि फक्त व्हाईट्स खातात. तर एग योक तुमचं होल मल्टीव्हायटमिन आहे. व्हिटॅमिन सी सोडून त्यामुळे सगळे पूर्ण व्हिटॅमिन मिनरल्स येतात एका एग. तर गुड, चिकन चांगलं आहे. आणि माशांमध्ये जे छोटे मासे असतात ना समुद्रातले, ते जास्त हेल्दी असतात, कारण का आपली समुद्र एवढे पोल्युटेड आहेत ना की ते मोठे मासे त्यांच्या पूर्ण लाईफ स्पॅन मध्ये खूप टॉक्सिन्स कलेक्ट करतात. तो छोटे मासे लाईक मांदेली असते, बांगडा असतो, परत रावस पण एक ओमेगा 3 मोठा मासा पण ओमेगा 3 मध्ये आहे, किंवा पापलेट, हे सगळे प्रेफर्ड आहेत माशांमध्ये. ओके. अजय, तुझा पहिला प्रश्न काय होता? मी रिपीट करू शकतो अजय? अजय, आवाज पोचतोय का? ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न घेऊ. अजय, तुम्ही परत आला की रेज हँड करा, मग आपण पुढे प्रश्न घेऊ तुमचा. रोशन. नमस्कार मॅडम. हाय, नमस्कार. हा प्रश्न विचार ना रोशन.
हॅलो. हॅलो. हा, आवाज येतोय? हा, आयर्न वाढण्यासाठी आपण गूळ घेऊ शकतो का? ओके. हा खूपच कॉमन गैरसमज आहे की गुळात खूप जास्त प्रमाणात आयर्न असतं. पण ऍक्च्युली 100 ग्रॅम 100 ग्रॅम गुळात फक्त 11 म्हणजे 11 mg आयर्न असतं. आणि तुमचं डेली रिक्वायरमेंट आयर्नचं अराउंड 18 म्हणजे 18 mg असतं. सो अख्खी तुम्ही 100 ग्रॅम गुळाची ढेप जरी खाल्ली तरी फक्त तुम्हाला दिवसाचं 50% आयर्न रिक्वायरमेंट मिळतं. आणि इवन 100 ग्रॅम गुळाची ढेप एवढे एका दिवशी खाणं अजिबात हेल्दी पण नाही आणि प्रॅक्टिकल पण नाही आहे. कारण त्याने त्या साखरेने तुम्हाला अजून पुढे 10 प्रॉब्लेम्स लाईक डायबिटीज, वेट लॉस हे सगळे येण्याचे चान्सेस आहेत. सो बेटर सोर्सेस ऑफ आयर्न तुम्हाला मिळू शकतात. लाईक एग योग झालं, चिकन लिव्हर किंवा हलीम सीड्स हे तुम्ही घेऊ शकता. ओके ओके, थँक्यू. ओके, सुनीताजी, आपण रेज केले आहे. प्रश्न असेल तर विचारा प्लीज. सुनीता, आवाज येतोय माझा? सुनीता पाकटे, आपला काही प्रश्न आहे का? ओके. हॅलो. हा, हॅलो. हा, हॅलो. विनीत, अजय. हा, बोला. हा, तुमचा एक प्रश्न बाकी होता. हा, माझं ते ए ग्रेड एक क्वेश्चन बाकी आहे. आपण जो येलो पार्ट असतो ना, येलो पार्ट, तो मी अवॉइड करतो कारण मला स्वतःला कोलेस्ट्रॉल आहे. हा. तर मग तो येलो पार्ट मी घेऊ शकतो का, कंझ्युम करू शकतो का? सो कारण ऑलरेडी माझी ना कोलेस्ट्रॉल माझी गोळी चालू आहे. हा, पण तुम्ही तुमचा तर मग कोलेस्ट्रॉल ते येलो. जर बघाल त्याच्यामध्ये 2 पार्ट असतात कोलेस्ट्रॉलचे. एक गुड कोलेस्ट्रॉल जो एचडीएल कोलेस्ट्रॉल असतो आणि एक बॅड कोलेस्ट्रॉल जो एलडीएल असतो. आणि त्याच्यापेक्षा वर्स असतात ते ट्रायग्लिसराइड्स. ओके. ते आर काय बोलतात जास्त हानिकारक असतात. तर एग योग काय करतं, तुमच्या एचडीएल कोलेस्ट्रॉलला वाढतं, विच इज द गुड कोलेस्ट्रॉल. त्यांनी तुमची हार्ट हेल्थ इम्प्रूव्ह होतं. तो एक एग योग, एक होल एग खाऊ शकतात, त्यांनी कोलेस्ट्रॉल तुमचं नाही. आणि टोटल कोलेस्ट्रॉल हे सगळ्याचं मिश्रण असतं. त्याच्यापेक्षा एलडीएल आणि ट्रायग्लिसराइड्सवर फोकस करणं जास्त इम्पॉर्टंट आहे ऍज कम्पेअर्ड टू टोटल कोलेस्ट्रॉल आणि एचडीएल. तो तुम्ही एक होल एग रोज घेऊ शकता. ओके. आणि माय फर्स्ट क्वेश्चन, if I am eating 7 days in a week, so what will the ratio of veg and non-veg? व्हेज Hello. हॅलो हॅलो. Is there ratio of veg non-veg? ती रेशो म्हणजे एक्झॅक्टली असं नाही की तुम्ही 3 दिवस व्हेज नॉनव्हेज, पण ऑब्विसली जसं व्हेज नॉनव्हेज इज इम्पॉर्टंट, व्हेज मध्ये पण फायबर असतं. तर तुम्ही फॉर एक्झाम्पल ऍटलीस्ट 3 to 4 टाइम्स अ वीक डिवाइड केलं की 2दा वीक मध्ये चिकन, 2दा फिश आणि बाकी ब्रेकफास्टला 2-3दा एग, होल एग्स असं केलं. आणि बाकी तुमचे प्रोटीनचे सोर्सेस तुम्ही पनीर आणि डाळी आणि कडधान्य घेऊ शकतात, कारण डाळी कडधान्यामध्ये प्रोटीन सोबत फायबर पण असतं. सो ते सगळं घेतलं की तुमचा आहार तो कॉम्बिनेशन चांगला बनतो लाईक थ्रू आउट ते 7 डेज मध्ये. सुशांत सावंत यांनी हँड रेज केलाय. सुशांत सावंत, आपला काही प्रश्न आहे का? हाय संजना. हाय. आय एम ऑडिबल? ऐकलं येतं? येस. अच्छा, थँक्यू फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम आणि इन्फॉर्मेशन. माझा हा प्रश्न होता की बेसिकली कुठल्याही सेशन. हॅलो. हॅलो. तर कुठलंही एक डायटिशियन सेशन असून दे, त्याच्यानंतर आपण इन्फ्लुएन्स होऊन बेसिकली 10-15 दिवस वी फॉलो द डाएट्स. ओके. तर अचानक काहीतरी थर्ड वीकला सडनली डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सीचा अभाव होतो आपल्याला आणि वी स्टार्ट लाईक इन डिसिप्लिन अगेन वी गो बॅक टू आवर रुटीन लाईफ बिकॉज ऑफ आवर स्ट्रेस लाईफ अँड रुटीन जॉब. तर बेसिकली तुझ्याकडे असे काही एक्झाम्पल्स आहेत का करंट क्लायंटचे, जिकडे दॅट क्लायंट you feel that the client was very lazy or something indisciplined आणि ही सडनली चेंज हिज लाईफस्टाईल आणि त्याच्यामध्ये काही चेंजेस दिसले असं, आणि त्यासाठी त्यांनी काय हार्डवर्क केला किंवा. पण आय वॉन्ट अ मिडल लेवल, म्हणजे मिडल क्लास फॅमिली लाईक एक्झाम्पल, नॉट अ रिच फॅमिली, बिकॉज त्यांच्याकडे ॲज यू सेड दे हॅव अ मोर डायटिशियन्स अँड लाईक दे हॅव द मोर सपोर्टिंग. तर तुझ्याकडे असं काही एक्झाम्पल आहे का जिकडे मेंटली डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी कोणी मेंटेन केलंय? थँक्यू. थँक्स.
सो बेसिकली फॉर कोणी कुठलाही क्लायंट असू दे, रिच पुअर काही, तर फर्स्ट माझ्यासाठी स्पेसिफिकली आता प्रत्येक डायटिशियनची स्ट्रॅटेजी वेगळी असते. फॉर मी कितीही मी त्यांना परफेक्ट डाएट दिला पण त्यांच्या ऑलरेडी जो आहार आहे त्याच्या क्लोज नसेल तर ते कधीच नाही फॉलो करणार, हे मला पण माहिती आहे. सो मी फर्स्ट सेशन आय ऑलवेज गिव्ह की त्यांच्या आहाराच्या एकदम क्लोज, म्हणजे सपोज ते 4 चपात्या खातात तर मी त्यांना 3 चपात्यांवर आणेन, मग हळू 2, 1 असं. आणि जसं तुम्ही म्हणाला की 2 आठवडे करतात आणि मग तिसऱ्या आठवड्याला अजिबात करत नाही, ते नॉर्मली अशा फॅट डाएट्स मध्ये होतं, जे डाएट्स तुम्हाला सांगतात की दिवसभर फक्त उकडलेले मूग खा किंवा दिवसभर फक्त सूप पिया किंवा पनीर खा. जर तुम्ही तुमची डाएट अशी बनवली की इट्स व्हेरी क्लोज टू युअर ओन रुटीन, तुमचं जे ऑलरेडी रुटीन मध्ये इझिली ती डाएट फिट होऊ शकते, तरच तुम्ही ती लॉंग टर्म किंवा सस्टेनेबली फॉलो करू शकतात. सो दॅट इज मोर इम्पॉर्टंट. सो एक एक्झाम्पल लाईक यू सेड, एका गुज्जू फॅमिली होती माझ्याकडे, त्यांचं सगळ्यांचं डायबिटीज एकदम हाय लेवल डायबिटीज वगैरे होतं. तर नंतर मला कळलं की तो एका डाळीच्या पातीला 2 लिंबूच्या साईजचे गुळाचे हे टाकत होते एव्हरी डे, आणि त्यांच्या भाजीमध्ये 1 लिंबूच्या साईजचं गुळ जातं भाजीमध्ये गोड. पण त्यांना हळूहळू आता मी त्यांना सांगितलं असतं की अजिबात गुळ टाकू नका, तर त्यांनी कधीच ऐकलं नसतं. 2 आठवड्यात डाएट सोडून दिलं असतं. सो मला त्यांना 2 वरनं 1 अर्ध असं करून 6 महिन्यात ते हळूहळू काउन्सिलिंग करून लाईक 1 खडी गुळाचं वर आणायला लागलं. असं मी त्यांना अजिबात सांगू नाही शकत आता पण की तुम्ही अजिबात घेऊ नका गुळ. पण एक छोटासा बोलतात सिल्वर साईज गुळ तेवढा आता आणला त्यांच्यावर. सो दॅट इज वन एक्सपिरियन्स ऑफ माइन. Yeah, thank you, Sanjay. But suppose we need your guidance or expertise knowledge. So, do you have any online application we can use or direct contact? Means how? हॅलो सुशांत, आपण मला वाटतं कार्यक्रमाच्या शेवटी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देत आहोत, तर मला वाटतं तुम्ही हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधू शकाल. आपण या विषयावर सविस्तर नंतर बोलू. Okay, thank you. थँक्यू. संजय टाकडे, आपलं काही क्वेश्चन आहे, प्रश्न आहेत का, तर तुम्हाला विचारू शकता. हाय संजना. हॅलो. हा, आवाज येतोय हॅलो. संजना, आवाज येतोय का तुम्हाला? हो येतोय. हा, प्रश्न. माझा प्रश्न असा आहे की मला आता जे स्ट्रोक आला होता, म्हणजे पॅरालिसिस अटॅक आला होता, हा आणि त्यानंतर माझं थोडस मध्ये 3 महिन्यानंतर डायबिटीसचा लेवल वर खाली होते, कधी ते डाऊन येतं कधी हाय होतं. हाय म्हणजे 200 या आसपास येतं आणि एकदम कधी कधी डाऊन येतं. हे कशामुळे होत असेल? हे तुमचे ब्लड शुगर फ्लक्च्युएशन्स बेसिकली, जेव्हा तुम्ही ओके सॉरी सो तुमचं जेव्हा ब्लड शुगर लेवल, जेव्हा तुम्ही हाय कार्ब मील्स खातात सिम्पल शुगरवाले, तुमचं ब्लड शुगर लेवल एकदम स्पाइक होतं आणि मग तुमची बॉडी मग इन्सुलिन सिक्रीट करते ते लगेच खाली आणायला. मग तेव्हा तुम्ही म्हणतात ते एकदम एक्स्ट्रीम स्पाइक आणि एक्स्ट्रीम ड्रॉप. सो ते स्टेबल ठेवायला तुम्ही काय केलं पाहिजे, तुमच्या सगळ्या 3ही मील्समध्ये काहीतरी सोर्स ऑफ फायबर, मग ती भाजी असू शकते, कुठलंही कडधान्य असू शकतं, काहीतरी सोर्स ऑफ फायबर आणि गुड क्वालिटी फॅट. जसं मी म्हणाली की सगळे फॅट्स वाईट नसतात. सो नट्स झाले आपले, बदाम, अक्रोड, सीड्स, सब्जा किंवा चिया सीड्स, पंपकिन सीड्स, हे तुम्ही सगळ्या मील्समध्ये इन्कॉर्पोरेट केले, मग ते स्पाइक नाही होते, स्टेबल राहतं ब्लड शुगर. तर ते एक तुमच्यासाठी उपयोगाचं होऊ शकतं. हॅलो. थँक्यू संजना. हा, थँक्यू संजयजी. ऋतुराज वांद्रे, तुम्हाला काही प्रश्न आहेत का, विचारू शकता. हाय संजना. हाय. ऍक्च्युली आपण रात्री डिनर करतो, बरोबर आहे? तर डिनर नंतर किती वेळानंतर आपण झोपलं पाहिजे? म्हणजे बेसिकली आताच्या टाइम मध्ये आपण ऑफिसवरून लेट येतो, जसं 10, 10:30, त्याच्यानंतर आपण डिनर करतो आणि लगेच झोपतो. सो तो टायमिंगचा गॅप किती असला पाहिजे बिटवीन युअर डिनर आणि स्लीपच्या मध्ये? डिनरच्या मला वाटतं हा प्रश्न थोडासा उलटा असावा की झोपण्याच्या किती आधी वेळ डिनर घ्यायला हवा. हा सो बेसिकली डिनरच्या आधी फर्स्ट थिंग तुम्ही करू शकता, पचनशक्ती वाढवायला शतपावली, स्लो पेस्ड वॉक, म्हणजे एकदम असं फास्ट पेस नाही, घरीच चालू शकतात किंवा लॉबीमध्ये किंवा खाली ग्राउंडमध्ये चालू शकतात. तर 10 ते 15 मिनिटं वॉक, त्यांनी तुमचं ब्लड शुगर पण बॅलन्स होतं आणि डायजेशनमध्ये पण हेल्प होतं.
आणि रात्री बिकॉज पचनशक्ती कमी असते, सकाळी दुपारी सर्वात हायेस्ट असते पचनशक्ती, रात्री कमी असल्यामुळे वेळ लागतो. सो 3 तास एकदम मिनिमम, लोक 2 तास म्हणतात पण रात्री 3 तास मिनिमम, आणि नसेल तर 4 तास असेल तर एकदम उत्तम, की तुम्ही 7-7:30ला जेवून 11:30 पर्यंत झोपला तर एकदम तुम्हाला ऍसिडिटी बाकीचे इश्यूज नाही होणार. कमी गॅप असेल की मग ऍसिडिटी, ब्लोटिंग, गॅस ह्याचा इश्यू पुढच्या दिवशी होऊ शकतो. होप तुम्हाला आन्सर मिळाला असेल. नेक्स्ट रोशन वांद्रे, आपला पुन्हा प्रश्न आहे का? हो हो, पुन्हा एक माझा प्रश्न होता, एक मिनिट. बरं संजय ना, मला एक आणखी जसं सुशांतने मगाशी विचारलं होतं की तुमच्याकडे काही अशी स्टोरी आहे की ज्याच्यातनं पेशंटला तुम्ही औषध दिली आणि त्याचा फरक पडला, किंवा तुम्ही डाएट सजेस्ट केलं आणि औषध फरक पडला. तर तुमच्या मगाच्या तुझं असं म्हणणं होतं की स्ट्रेस पण आपल्या संपूर्ण याच्यात ओव्हरऑल बॉडीचं जे काही सायकलिंग आहे त्याच्यात खूप महत्वाचा भाग आहे, आणि डाएटने स्ट्रेस सारखा काही आजारावरती किंवा त्या स्टेट मध्ये आपल्याला फरक पडू शकतो का स्ट्रेसच्या स्टेट मध्ये असताना? अच्छा, सो बेसिकली तुमचे बरेचसे न्यूट्रिएंट्स डिप्लिटेड असतील बॉडीमध्ये. फॉर एक्झाम्पल व्हिटॅमिन डी, बी कॉम्प्लेक्स, तुमच्या ब्रेनचं फंक्शनिंग कमी होतं. कारण का जेव्हा ब्रेनचे सपोज हॅपी हॉर्मोन्स असतात, डोपामिन, सेरोटोनिन, हे 2 हॅपी हॉर्मोन्स असतात, त्यांना प्रोड्यूस करायला बेसलाईन बी व्हिटॅमिन्स, ओमेगा 3 आणि व्हिटॅमिन डी लागतात. जर तेच बॉडीमध्ये कमी असतील तर बॉडी ते हॅपी हॉर्मोन्स नाही बनवू शकत. सो तुमचं स्ट्रेस मॅनेज करण्याची बॉडीची केपेबिलिटी पण हळूहळू कमी होते त्याच्यामुळे. सो तुम्ही डाएट, जसे हेल्दी फॅट्स मी तुम्हाला म्हणाला की नट्स, सीड्स हे गुड क्वालिटी फॅट्स, ज्याने ब्रेनची फंक्शनिंग वाढते. B12 तुम्हाला प्राण्यांच्या सोर्सेस मधून, बेसिकली नॉनव्हेज, डेअरी प्रोडक्ट्स लाईक मिल्क, कर्ड ह्याच्यातून मिळतं. आणि अगेन स्वतःचं व्हिटॅमिन डी, B12 चेक करून घेणं, आणि इफ नीडेड व्हिटॅमिन डी याचे सप्लिमेंट्स घेणे इज इम्पॉर्टंट, बिकॉज खूप साऱ्या गोष्टी याच्यावर डिपेंडंट असतात. सो दॅट इज वन ऑफ द थिंग्स. ओके ओके. नितीन आहे, नितीन नगरकर, एक मिनिट, त्यांना प्रश्न आहे. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो, हा नमस्कार संजयजी. मला एक विचारायचं की आपण उभे राहून जे जेवतो आणि बसून जेवतो त्यामध्ये फरक आहे, त्यामध्ये कुठची पद्धत चांगली? अच्छा, सो मी जसं तुम्हाला त्या स्लाइड मध्ये पण म्हणाला की टीव्ही बघणं किंवा डिस्ट्रॅक्टेड असून जेवणं हे खूप ऑब्व्हियसली हानिकारक आहे. इव्हन काही लोक ऑफिसमध्ये लॅपटॉप बाजूला ठेवून जेवतात. सो बसून एका जागेवर बसून काही डिस्ट्रॅक्शन नसताना आणि लाईक रागाच्या मनस्थितीत नसताना हे जेवण तुम्हाला सगळ्यात बेस्ट पचतं. जेव्हा तुम्ही घाईत जेवतात तेव्हा तुमचं ओव्हर इटिंग होतं, कारण का तुम्हाला माहित नाही तुम्ही किती खातायत. तुमच्या ब्रेनला 15-20 मिनिटं लागतात रेजिस्टर व्हायला की आपली भूक मिटते, म्हणजे भूक पूर्ण होते. सो व्यवस्थित बसून हळू 30-32 वेळा चावून खाणं इज मोर रेकमेंडेड, डायजेशन आणि ओव्हरऑल हेल्थसाठी पण. ठीक आहे. धन्यवाद धन्यवाद. सुनीता पाखरे, तुम्हाला काही प्रश्न असेल तर प्लीज विचारा. तुम्ही स्वतःला अनम्यूट करून विचारू शकता प्रश्न. सुनीता पाखरे, आवाज येतोय का तुम्हाला? अच्छा संजय, मला एक प्रश्न होता स्वतःला की व्हेज आणि नॉनव्हेज मध्ये आपण प्रोटीन सोर्स जे असतो तो नॉनव्हेज मध्ये जास्त असतो असं आहे, म्हणजे असं मी ऐकण्यात आहे. पण मग व्हेज वाल्यांना असं काही ऑप्शन नाही आहे का की मला नॉनव्हेज नाहीच खायचं? म्हणजे आता स्पेसिफिकली आता श्रावणात, तर मी ह्या वेळेस काय केलं पाहिजे? ओके, सो नॉनव्हेज आणि व्हेजचा प्रोटीनचा डिफरन्स की व्हॉल्यूम कमी. सपोज तुम्हाला 100 ग्रॅम चिकन म्हणजे केवढं, लाईक 5-6 फोडी चिकनचा, त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 25 ते 30 ग्रॅम प्रोटीन मिळतं कुक चिकन मध्ये. त्याच्या ऑपोजिट आहे डाळ. आता तुम्हाला 1 वाटी डाळ, तुम्ही नॉर्मली कोण 2 वाट्यांच्या वरती डाळ नाही खाऊ शकत, ते तुम्हाला 3 ते मॅक्झिमम 5 ग्रॅम प्रोटीन मिळणार, डाळ कडधान्य असू दे. सो ते तुम्हाला बल्कमध्ये खाणं
जास्त बल्कमध्ये खायला लागतं. पण व्हेजिटेरियनसाठी बेस्ट बेट इज डेअरी प्रोडक्ट्स, म्हणजे मिल्कवाले प्रोडक्ट्स, दही झालं, दूध, पनीर, हे सगळे अगेन कम्प्लीट सोर्सेस ऑफ प्रोटीन आहे. जवळपास 100 ग्रॅम पनीरमध्ये तुम्हाला 20 ग्रॅम प्रोटीन मिळतं, विच इज व्हेरी क्लोज टू चिकन, आणि इट्स फर्स्ट क्लास क्वालिटी प्रोटीन, लाईक हायर बायोलॉजिकल व्हॅल्यू. सो ते अब्झॉर्ब पण बॉडीमध्ये जास्त इझिली होतं आणि युटिलाइज पण इझिली होतं. सो हे सगळं यूज करू शकता. पण मिल्क प्रॉडक्ट मधून फॅट्स पण येतात सोबत, तर मग त्यासाठी कंट्रोल करू शकतो का ती आपण? फॅट तुम्ही दही घेऊ शकता, वरची साय काढून मग त्याचं दही लावणं, किंवा पनीरमध्ये घरी तुम्ही पनीर लावलं तर एवढं फॅट नाही, वरची साय काढून पनीर घरी सेट करणं, किंवा दुधाचं पण सेम साय काढून तुम्ही वापरू शकता. ओके, थँक्यू. सुनीता, आपल्याला पण प्रश्न आहे तर विचार. प्रश्न आहे पण माझा आवाज येत नाहीये वाटतं. हो, आता हॅलो, आता 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 आला आता आला. आता येतोय? हा, हो, हॅलो येतोय. संजना. हाय, मी सुनीता बोलतेय. तुझं सेशन पूर्ण माहितीपूर्ण होतं, म्हणजे बरेचसे प्रश्न ऑलरेडी सॉल्व्ह झालेले आहेत. पण माझं इंडिव्हिज्युअल एक क्वेश्चन आहे की माझं एज 57 आहे. तर डेली म्हणजे एका दिवसासाठी माझा आहार म्हणजे स्टार्ट टू फिनिश, म्हणजे डे स्टार्ट पासून डे संपेपर्यंत काय असावा, म्हणजे एक दिवसाप्रमाणे आठवड्याला मी ते घ्यावं, असं माझं प्रश्न आहे. सो आहार, जसं मी म्हटलं, तुम्ही तुमचे 3 ते 4 मील्स त्या वेळात सेट केले, की सकाळी तुमचं ब्रेकफास्टचा टाइम 1-1.5 तास उठल्यापासून 8-8:30ला तुम्ही ब्रेकफास्ट केलं, मग 12 वाजता 12:30 वाजता जेवण, आणि मग इव्हनिंग स्नॅक आणि मग डिनर. तर तुमचा आहार कसा असावा, मी जी थाळी दाखवली तुम्हाला, की तुमचं कुठलाही मील असू दे, अर्धा भाग भाज्यांचा असला पाहिजे. तुम्ही सूप म्हणून घ्या. ब्रेकफास्ट असेल तर तुम्ही साईडला थोडंसं बॉइल्ड, आता पोह्यामध्ये आपण नुसते पोहे घेतो, पण त्यामुळे तुम्ही थोड्या भाज्या, स्प्राउट्स टाकू शकतात. इडली असेल तर इडलीमध्ये भाज्या कापून ते सांबार बनवून त्याच्यात भाज्या करू शकतात. तसेच जेवणामध्ये पण अर्ध प्रोटीन, भाज्या, धान्य असं मिक्सचर केलं, तुमचं पूर्ण एव्हरी 3 to 4 मील्स तुम्ही फॉलो केलं की तुमचे न्यूट्रिएंट्स मोस्टली सगळे मीट होतात. फ्रुट्सचा काय रोल आहे म्हणजे आहारात फ्रुट्सचा? लोक तर फ्रुट्स आर इम्पॉर्टंट. ते जॅगरी, जसं मी म्हणाला, सिम्पल शुगर आहे. फ्रुट्स मध्ये शुगर प्लस फायबर असतं, पण ते एका लिमिटमध्ये. असं नाही पुन्हा फ्रूट प्लेट बनवून खाल्ली, कारण का आपण कोणीही एवढे मेटाबॉलिकली हेल्दी नसतो की आपण अर्धा किलो फ्रुट्स पचवू शकतो. जे लोक ॲथलीट्स किंवा खूप असे हाय इंटेन्सिटी वर्कआउट वाले लोक, ते लोक तेवढे पचवू शकतात. पण तुम्ही कारण एका मी वेळेला एक फ्रूट घेऊ शकता, एक मीडियम कुठलेही सीझनल फ्रूट. आता आंबा लोक ऑगस्ट पर्यंत खातात, पण आंबा इडलीच्या उन्हाळ्याच्या सीझन मध्ये 2 महिनेच खाणं इज रेकमेंडेड. एकदा पाऊस पडला की स्टॉप इटिंग मँगोज. तर तसं सीझनल फ्रुट्स तुम्ही घेऊ शकता, एक स्मॉल पोर्शन. आणि अंडी साधारण एका दिवसाला किती खाऊ शकतो आपण? आता माझं 57 एज आहे. मी नॉर्मली नॉनव्हेज मध्ये म्हणजे फक्त अंडच खाते. नॉनव्हेज बाकीचं फार कमी खाते. तर प्रोटीनसाठी म्हणजे समजा अंडी एका वेळेला दिवसातून 2 खाल्ली किंवा आठवडाभर पूर्ण सगळे दिवस खाऊ शकतो का अंडी? खाऊ शकता, जर तुम्ही पचवू शकता, अंडी तुम्हाला जड नाही पडत, तर दिवसाला 1 ते 2 अंड्याने काही इश्यू होत नाही. होल एग्स लाईक विथ द अच्छा, ऑल डेज आय कॅन ईट म्हणजे एग? एक तर मिनिमम यू कॅन ईट. 2 हा, यू हॅव टू सी बेस बॉडी केमिस्ट्री किती पचवू शकतात. ओके ओके. थँक्यू संजना, थँक्यू सो मच. थँक्यू. संजना, सुरेखा आता यांचा जो प्रश्न होता ना, तर त्यात त्यांनी त्यांचं वय सांगितलं आणि प्रश्न विचारला. तर मला एक विचारायचं होतं की डाएट सुरू करायला काही वय असतं का, की ते काय त्याचे काही सिम्पटम्स आहेत का की आपण डाएट सुरू करायला हवा? असं नाही की कुठल्या तरी प्रोफेशनल कडे जाऊन डाएट सुरू केला पाहिजे, पण गुड डाएट बेसिकली घरून पण लिटली 6 महिन्याच्या मुलाला पण जेव्हा तुम्ही सॉलिड चालू करतात, तेव्हापासूनच तुम्ही त्याला चांगलं खाणं, म्हणजे शुगर नाही देता, त्याला लाईक साखरेची चवच नाही दिली, तर त्याला कसं कळणार की साखर कशी लागते वगैरे. तसं तुम्ही चालू करू शकतात. पण ऑब्व्हियसली आफ्टर 30 हे सगळे हेल्थ प्रॉब्लेम्स वाढतात. सो रेग्युलर टेस्टिंग, आणि मग त्या टेस्टमध्ये काही आलं तर ऑब्व्हियसली तुम्हाला काहीतरी स्टेप्स घ्यायला लागतात की ते इम्प्रूव्ह करायला. कोलेस्ट्रॉल आलं, डायबिटीज. सो तसंच एव्हरी एज मध्ये इट्स इम्पॉर्टंट. पण आफ्टर अ सर्टन एज ऑब्व्हियसली यू हॅव टू बी मोर केअरफुल की तुम्ही सगळं रिस्ट्रिक्ट, लाईक हे नाही करू शकत, थोडंसं रिस्ट्रिक्शन आणायला लागतं. संजना, एक प्रश्न होता. आता आपण हे सगळं डिसाईड करतो, जे जनरली आपण वेट, एज आणि ते जनरली काउंट करून मग तेव्हा आपण काय ते जेवण ठरवतो की काय खाल्लं पाहिजे, काय खाल्लं नाही पाहिजे. जनरली डायटिशियन सजेस्ट करतात. पण यामध्ये कॉमन लोकांना जो प्रश्न पडतो की म्हणजे ते जे टर्म्स असते, कॅलरी डेफिशिएट खाल्लं पाहिजे, किंवा मी असं बरेचसे व्हिडिओज रील्स बघतो की कॅलरी डेफिशिएट मध्ये आपण खाल्लं पाहिजे. तर एक्झॅक्ट कॅलरी डेफिशिएट मध्ये खाल्लं पाहिजे, तर सामान्य लोकांना कसं कळणार की कॅलरी डेफिशिएट मध्ये कसं खाल्लं पाहिजे? अच्छा, एक्झॅक्ट आता काय टर्म आहे?
सो कॅलरी डेफिसिट म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये तेव्हा जेव्हा तुम्ही दिवसभरात जेवढे पण कॅलरीज तुमच्या जेवणामधनं घेतात त्यापेक्षा जास्त कॅलरीज तुमची बॉडी बर्न करते, त्याला बोलतात कॅलरी डेफिसिट. म्हणजे जर तुम्ही 2000 कॅलरीज खात असाल, सॉरी 1500 कॅलरीज खात असाल पण 2000 कॅलरीज बर्न करतात, तर ते 500 कॅलरीजचं कॅलरी डेफिसिट होतं. पण ते तुम्हाला ट्रॅक करायची गरज नाही, तुमची बॉडी तुम्हाला स्वतः क्यूज देते म्हणजे किती भूक लागते. नॉर्मली आपण तहानला पण भूक म्हणून कन्फ्यूज करतो आणि एव्हरी 2-2 तास काहीतरी खात जातो, पण तुमच्या भुकेच्या वेळेला तुम्ही व्यवस्थित खाल्लं ते बॅलन्स पोर्शन मध्ये, तुमचं ऑटोमॅटिकली कॅलरी डेफिसिट होईल. तुमची बॉडी इज व्हेरी स्मार्ट, इट विल नॉट लेट यू ओव्हर इट की भूक लागते म्हणून मी पूर्ण हे खाल्लं. सो इफ यू फॉलो दॅट तुमची नॅचरली कॅलरी डेफिसिट होऊ शकतं. पण इट हॅज अ कॅच ऑल्सो. आता कॅलरी डेफिसिट मध्ये तुम्ही आता एकदम लो कॅलरी अनहेल्दी खाल्लं, लाईक कोक झिरो मध्ये 0 कॅलरीज असतात, त्याचा अर्थ हे नाही की तुम्ही 20 कॅन कोक झिरो प्याला तरी तुमचं वेट लॉस होईल, असं नसतं. त्यांनी दुसरा प्रॉब्लेम्स लाईक केमिकल्स किंवा आर्टिफिशियल स्वीटनर्स, त्यांनी दुसरे इश्यू होतात ज्यामुळे तुमचं वेट अजून स्टॅग्नेट होऊ शकतं. मला वाटतं बऱ्यापैकी प्रश्न आलेले आहेत आणि आजचा जो विषय आहे तो बऱ्यापैकी आपण कव्हर केलेला आहे. अजून काही कोणाचे प्रश्न असतील किंवा काही शंका असतील किंवा अधिक माहिती हवी असेल तर आणखीन 1-2 मिनिटं आपण वाट बघू. हर्ष टाकळे, तुम्ही मगाशी एंट्रीच केला होता, तुम्ही आहात का अवेलेबल? हर्ष टाकळे, तुमचा काही प्रश्न असेल तर विचारा. मी एक प्रश्न विचारतो. हम्म. आता 16 नंतर म्हणजे कसा आहार घेतला पाहिजे आणि त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे 16 जे एज असेल? सर्वात 16 कुठला याचा सर्वात मोठा इश्यू होता जो हेल्थ प्रॉब्लेम ज्यामुळे होतात, सर्वात मोठा इश्यू फिजिकल इनॅक्टिव्हिटी म्हणजे शरीराची हालचाल न होणे. सो सर्वात पहिला लाईफस्टाईल चेंज दॅट एव्हरीवन कॅन ब्रिंग अबाउट इज लाईफस्टाईल. आता झेप्टो मधनं मागवणं किंवा स्विगी आणि मग सगळं इन्स्टंट मिळणं, त्यामुळे आणि फोन्समुळे फिजिकल इनॅक्टिव्हिटी होते. आता सगळ्यांकडे गाड्या असल्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट पण यूज नाही होत, सो चालणं होत नाही. सो फर्स्ट थिंग एव्हरीवन कॅन इनकॉर्पोरेट एटलीस्ट 30 to 40 मिनिट्स वॉकिंग एव्हरी डे. म्हणजे एस्पेशली आफ्टर मील्स. फक्त ह्या चेंजनी पण तुम्हाला बराच इफेक्ट दिसतो, नॉट जस्ट फिजिकली, इव्हन मेंटल हेल्थमध्ये पण, स्ट्रेस रिलिव्हिंग मध्ये पण खूप बेनिफिट होतं. अपार्ट फ्रॉम दॅट अगेन लाईक अ बॅलन्स्ड मील, भाज्यांचा इंटेक वाढवणं, कडधान्याचं फायबर थ्रू आणि गुड फॅट्स लाईक नट सीड्स वाढवणं, ह्यानी पण हेल्प होईल. सो बेसिक डाईट हा एव्हरीवन कॅन फॉलो. ओके. रोशन वंदने प्रश्न टाकला आहे की काजूमुळे कोलेस्ट्रॉल वाढते का? ओके. युजली लोक घाबरून काजू नाही खात कारण त्यांना वाटतं की काजूमध्ये कोलेस्ट्रॉल आहे, सो त्यांनी बॉडीमधलं कोलेस्ट्रॉल वगैरे वाढतं. पण ऍक्च्युली काजूमध्ये 0.1% पण कोलेस्ट्रॉल नसतं. इट्स कम्प्लिटली कोलेस्ट्रॉल फ्री. इनफॅक्ट त्यामध्ये हेल्दी फॅट्स असतात, मोनो अनसॅच्युरेटेड म्हणून त्यांचं नाव असतं त्या फॅट्सचं. ते तुमच्या बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवतात. ऑल्सो डायबिटीजच्या लोकांमध्ये काजू, ते हेल्दी फॅट्स आणि फायबर काजूमधले ब्लड शुगर कमी करायला पण मदत करतात, स्टेबलाइज करायला मदत करतात. पण तळलेले काजू किंवा सॉल्टेड काजू ऑब्विसली हेल्दी नाही आहेत, सो त्यापेक्षा रोस्टेड ऑफ प्लेन रोस्टेड काजू ऑब्विसली प्रिफर्ड आहे ॲज कम्पेअर्ड टू ते तळलेले किंवा सॉल्टेड वाले. हल्ली ओट्स आणि ह्याचं खूप फॅट वाढले. ओट्स आणि दुसरा मुसली वगैरे ड्राय फ्रुट्स की मॉर्निंग ब्रेकफास्ट करावा याने. सो ते खरंच खूप हेल्दी आहे का? सी 80% ऑफ द ब्रँड जे तुम्हाला मिळतात ओट्स, पॉरेज आणि म्युस्ली, याच्यामुळे खूप ॲडेड शुगर किंवा फ्लेवर्स असतात. देर आर 20% गुड ब्रँड जे ॲक्च्युली चांगले क्वालिटी, म्हणजे त्यांच्यामध्ये फक्त नट्स, ड्रायफ्रुट्स असे असतात, शुगर नसते. पण ते खूप कमी ब्रँड्स, मोस्टली तुम्ही जे मोठे मोठे ब्रँड्स बघाल ना, जे ब्रँड नेम्स मी सांगत नाही, पण जे मोठे मोठे तुम्हाला टीव्हीमध्ये ॲड्स वगैरे दिसतात त्यांच्यामध्ये खूप प्रमाणात शुगर वगैरे असते आणि ते खूप प्रोसेस्ड असतात. आता ओट्स पण 2-3 प्रकारचे येतात. जे आपण मार्केटमधून घेतो ते युजली प्रोसेस्ड असतात. रोल्ड ओट्स आणि स्टील कट ओट्स हे नॉन प्रोसेस, जसं आपलं ज्वारी नाचणी कशी असते तसेच दिसतात, एकदम खड्यासारखे. ते तुम्हाला शिजवायला पण वेळ लागतो, सो ते आयडियली प्रिफर्ड आहे ॲज कम्पेअर्ड टू तुमचे ते पातळवाले जे 2 मिनिटात शिजणारे ओट्स. सो तसे तुम्ही वापरू शकता ब्रेकफास्टसाठी, जे मोठेवाले असतात ते. ओके, थँक्यू. सुशांत सावंत यांनी
हँड रेज केलेलं आहे. तुम्हाला Yes. प्रश्न असेल. थँक्यू संजना. वन्स अगेन. सो बेसिकली माझा प्रश्न हा होता की जसं तू बोललीस की डाएट, इफ यू आर गुड डाएट देन HDLचा and LDL will be low म्हणजे and it will support to your heart function for the long term. So blockage will be less, there will be no heart attack. पण आता आपण बघतो की बेसिकली जस्ट मला एक कन्फ्युजन या गोष्टीमध्ये की आता बघतो आपण न्यूज मध्ये की 10 वर्षाच्या मुलाला पण आता हल्ली हार्ट फेल्युअर झालाय, 15 वर्षाच्या मुलाला झालाय, 20 वर्षाच्या मुलं मुली 25, 30, 35 till 35 also means from the range of 5 to till 35 age we see the many incidents of heart failures. So is it related to diet? Because मला असं वाटतं की बेसिकली आपली बॉडी इज काइंड ऑफ टिल 15 इट्स डेव्हलपिंग आणि तिकडे काही आजार होण्याचे म्हणजे जे पण चान्सेस कमी असतात आणि टिल 25 ऑल्सो मीन्स रिसेंटली वी सी द मेनी हार्ट फेल्युअर्स. इज दिस एनी इश्यू बिकॉज ऑफ द डाएट न्यूट्रिशन्स imbalance or do you have any means what's your opinion on that, what's your views on that? सी डाएट एक गोष्ट आणि ओव्हरऑल लाईफस्टाईल पण जसं मी म्हणाले की नॉट जस्ट हे लोक पण इफ यू सी मोठे मोठे सीईओ आता मध्ये इफ यू सी नितीन कामत त्याचे तुम्ही रुटीन बघाल तर एकदम स्ट्रिक्ट रुटीन फॉलो करत होता, व्यवस्थित सगळं डाएट एक्सरसाइज, पण झोपत कमी होतं आणि स्ट्रेस लेवल्स हाय होते म्हणून ही गॉट अ स्ट्रोक. त्याच्यामुळे असे स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक ह्याच्यामुळे वाढतात. असे भरपूर सीईओ तुमची स्टोरीज तुम्ही बघाल की स्ट्रेस हाय असतं, डाएट परफेक्ट असतं, सगळं परफेक्ट ऑर्गॅनिक खातात तरी त्यांना इश्यूज होतात. सो आणि लहान मुलांमध्ये काय होतं, लहानपणापासून आता त्यांना सवय झाली प्रोसेस्ड. मी म्हटलं की प्लास्टिकमध्ये सगळं गरम गरम खायची. आय एम शुअर 50 इयर्स आधी प्लास्टिकचा असा कॉन्सेप्टच नव्हता. आय थिंक दूध वगैरे पण ते प्रॉपर काचेच्या बाटलीत वगैरे आणायचे. सो आता प्लास्टिकमध्ये त्यांचं लहानपणापासूनच प्लास्टिकच्या बॉटल्समध्ये दूध पिणं, गरम इवन सेरिलॅक पासून त्यांना लहानपणापासून शुगर आणि बेसिकली कार्ब लेडन फूड आणि काहीतरी लाईक हॉर्मोन्स. आता आपल्या फूडमध्ये पण भरपूर हॉर्मोन्स इंजेक्ट होतात. हे सगळे तुमच्या सिस्टमवर अननोइंगली अफेक्ट करतात. आपल्याला कळत नाही एवढं ओव्हर द इयर्स, पण ते बिल्डअप होतात, त्यामुळे पण वाढतात. पण ह्याचं अचानक हार्ट अटॅक्स वगैरेचं मेजर रिझन इज स्ट्रेस. लाईक 99% ऑफ द टाइम इट्स बिकॉज ऑफ स्ट्रेस. लाईफस्टाईल प्लेज अ पार्ट आणि स्ट्रेस म्हणजे सगळ्यांनाच असतो, पण ज्या लोकांना मॅनेज नाही करता येत, म्हणजे स्ट्रेस आहे तरी त्याला ओव्हरवर्क करणं किंवा लाईक देर इज नो माइंडफुलनेस रुटीन, काही करत नाहीये तुम्ही ते स्ट्रेस रिड्यूस करायला, तर त्यांनी वाढू शकतं. ओके थँक्यू सो मच. आता मला शेवटचे 2 प्रश्न घेणार आहोत आणि त्यानंतर आपण संपदा करू. कविता देसाई, आपण हँड रेस केला, आपण प्रश्न विचारू शकता. कविता, हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, येतोय आवाज? हो, आता येतोय. हा संजना, सेशन खरंच खूप छान चालू आहे. एक प्रश्न होता तेलाबद्दल. म्हणजे आजकाल आपण ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये बघतो बरेचसे राईस ब्रॅन ऑइल किंवा इतरही काही असं. तर आपण आता महाराष्ट्रात राहतो, तर आपल्यासाठी उत्तम ऑइल कोणतं आहे? शेंगदाणा किंवा सनफ्लॉवर? म्हणजे कशात आपण साधारणतः जेवण बनवायला हवं? ओके, सो तुम्ही जेवण शिजवायला जे ऑइल बनवतात इट्स इम्पॉर्टंट की ते हीट स्टेबल असेल. म्हणजे तुम्ही हीट केल्यावर ते अनस्टेबल नाही व्हायला पाहिजे. सो राईस ब्रॅनचा सर्वात हायेस्ट स्मोकिंग पॉईंट असतो, म्हणजे ते जळत नाही इझिली तेल. सो राईस ब्रॅन इज व्हेरी गुड. आणि जर तुम्ही कोकणातले असाल तर तुमची जेनेटिकली अँसेस्ट्रल जेनेटिक्सच सांगतात की कोकोनट ऑइल विल सूट यू बेटर. तर तुम्ही कोकोनट ऑइल पण खूप हीट स्टेबल आहे, ते पण यूज करू शकता कुकिंग मध्ये. शेंगदाणा आणि सनफ्लॉवर खूप एडल्टरेटेड असतं. सनफ्लॉवर ऑइल जेमिनी किंवा काही तुम्ही ब्रँड्स बघितले ते अडल्ट्रेटेड ऑइल असतं. आणि ग्राउंडनट हीट केल्यावर हे खूप इन्फ्लमेटरी होतं, म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये इन्फ्लमेशन असेल ते वर्स करू शकतं. सो ते हे 2-3 ऑइल्स तुम्ही यूज करू शकता. धन्यवाद. ओके, शेवटचा प्रश्न घेऊया. सुनीताजी, तुम्ही विचारू शकता प्रश्न. सुनीताजी, आपण हॅलो. हा, बोला. हा संजना, मला हे विचारायचं होतं की दुधामध्ये केळं टाकून आपण ते शिकरण जो प्रकार खातो तो ऍडवायझेबल आहे का खाणं, म्हणजे दुधात केळं टाकून?
सी सो सायंटिफिकली देर इज नो बॅकिंग. ऑल्दो आयुर्वेदात म्हणतात की दूध आणि केळ किंवा दूध आणि फळ नाही मिक्स केलं पाहिजे, पण ऍक्च्युली देर इज नो सायंटिफिक हे. पण काही काही लोकांना मी बघितलं ऍक्च्युली नाही सूट होत दूध, केळं किंवा मध दुधात टाकून किंवा तुपात वगैरे. सो ते इंडिव्हिज्युअल बॉडी केमिस्ट्री असते. सो काही काही लोकांना नाही होत. सो इफ यू हॅव नोटीस की तुमची बॉडी रिॲक्ट करते त्या गोष्टीला, म्हणजे तुम्हाला गट इश्यूज होतात, रॅश येते स्किनवर किंवा असं, तर यू कॅन अवॉइड इट. नथिंग नो त्रास इश्यूज. होत नसेल तर यू कॅन कंटिन्यू. हा, मग कंटिन्यू करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम नाहीये ना. थँक्यू. थँक्यू. मला वाटतं सेशनमध्ये आणि विचारलेल्या प्रश्नांमध्ये बरीचशा या विषयावरची माहिती आपण कव्हर केलेली आहे आणि अजून काही प्रश्न नसावेत कोणाला, पण जरी असतील तरी आपण संजनाला या सेमिनार नंतर भेटू शकाल. संजना, तुझा नंबर आणि तुझा ईमेल आयडी असेल तर तू शेअर कर सगळ्यांसोबत या ग्रुपमध्ये. मला वाटतं ही शृंखला अशीच पुढे चालू राहणार आहे आणि याच्यामध्ये नवीन नवीन विषय घेऊन आम्ही पुन्हा पुन्हा येणार आहोत. आणि आजचा सेमिनार कसा वाटला त्याची फीडबॅक लिंक देखील तुम्हाला दिलेली आहे. आणि यापुढच्या शृंखलामध्ये कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती ऐकायला आवडेल ते जर तुम्ही कळवलात तरी उत्तम होईल आणि त्याप्रमाणे तयार करून आम्ही पुन्हा एकदा तुमच्यासोबत नवीन विषय घेऊन येऊ. संजना, तुझ्याकडे पुन्हा एकदा आम्ही आभारी आहोत. या चांगल्या विषयावर तू खरंच व्यवस्थित अशी माहिती दिलीस आणि जे मिथ होते की ज्याविषयी चुकीची माहिती म्हणा किंवा आम्ही आतापर्यंत ऐकलेलं किंवा सोशल मीडियाने आमच्या ज्या मनात भरवलं होतं ते प्रश्न आणि त्याची उत्तरं खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मिळाली आज. मला आशा आहे की याचा फायदा सगळ्यांना होईल आणि आपापल्या रोजच्या रुटीनमध्ये तुम्ही ते सुरू कराल. छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आता संजयने सांगितलं ज्या अगदी म्हणजे डॉक्टरचं कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन न घेता सुद्धा सुरू करण्यासारख्या गोष्टी त्या आपण सुरू करू शकतो. आणि त्याही व्यतिरिक्त अधिक माहिती हवी असेल, खूप पर्सनलाइज काही तुम्हाला या विषयावर जाणून घ्यायचं असेल किंवा स्वतःसाठी अगदी परफेक्ट प्लॅन हवा असेल तर संजनाशी तुम्ही संवाद साधू शकाल. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार, संजनाचे आभार आणि पुढच्या नवीन पर्वासह आम्ही भेटू आणि त्याची माहिती तुम्हाला पुन्हा जशी या वेबिनारची पोस्टर्स आणि लिंकद्वारे आली तशी ही माहिती तुम्हाला मिळत राहील पुढच्या पर्वाची. आजचा हा सगळा सेमिनार आपल्या फेसबुकवर अवेलेबल आहे, तुम्हाला तिथे देखील बघता येईल, तुम्हाला हवं तर शेअर करता येईल आणि तुम्ही लाईक करा आणि शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. रविकिरण मंडळाची वेबसाईट आहे, तिथे जाऊन देखील तुम्हाला मंडळाचे इतर उपक्रम करतील या विषयावरची पुढच्या पर्वाची माहिती मिळेल आणि पुढच्या होणाऱ्या ज्या आमच्या इव्हेंट्स आहेत किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही सहभागी होऊ शकाल. आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. सगळ्यांचे आभार, धन्यवाद.